किंबहुना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही. ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील, जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत, अशा सगळ्या प्रमुख लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते. मी स्वतः त्या त्रासातून गेलेलो आणि अजून आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत. अजित पवार जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे, त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला, त्यांच्या कुटुंबाचा छळ केला. ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, असताना शांत झोप लागते, कारण ते भाजप बरोबर आहेत. हसन मुश्रीफ ते जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये. हे जे तुमचा मुलुंडचा नागडा पोपटलाल आहे, त्यांनी ते तारखात दिले होत्या त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या. आज ते सुद्धा शांतपणे रामभक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं मी काल पाहिलं, कारण ते भाजप बरोबर आहे. प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती बरीचशी ईडीने जप्त केलेली आहे, त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे. आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलंय वरळीला. आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत, कारण ते भाजप बरोबर आहे. महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानच त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसह. त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत, सगळेच. हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेले. आणखीन किती नावं मी घ्यायची, ज्यांना ईडीने खरोखर त्यांच्यावर कारवाई करायला हवी. 8,000 कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आम्ही बाहेर काढला. 8,000 कोटीचा, 800 रुपयांचा नाही. मनी लॉन्ड्रिंग राहुल कुलचं 500 कोटी, दादा भुसे 150 कोटी, गिरणा मोसम सहकारी कारखाना, बरं का, आरोग्य खात्यातला घोटाळा, नगरविकास खात्यातला घोटाळा, अशा राज्यातल्या सर्व खात्यातल्या घोटाळ्यांची चे स्फोट आम्ही सगळे करतोय. आदित्य ठाकरे करतायत, पण ईडी तिथे नोटीस पाठवत नाही. ईडी कोणाला नोटीस पाठवते? किशोरी पेडणेकरांना पाठवते, चौकशीला बोलवते. ईडी सूरज चव्हाणना अटक करते. ईडी रवींद्र वायकरांना नोटीस पाठवून बोलवत आहे. अशा अनेक प्रकरणामध्ये चौकशी करा ना. ईडी रोहित पवारांना नोटीस पाठवून बोलवते. ईडी संजय राऊतांना अटक करते. हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला असं वाटत नाही का की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे. आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाही, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय. आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीने बोलवलं. रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची, पण ज्या पद्धतीने तुम्ही हे करताय, या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद. एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची कास धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय. रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे.